नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। विटामिन्स आणि मिनरल्स आपलं शरीर हेल्दी ठेवण्यासाठी किती महत्त्वाचे असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण आजकाल एक साथ चालली असं म्हणायला काय हरकत नाही। 10 मधल्या 9 पेशंटना तरी विटामिन डेफिशियन्सीज असतात आणि त्यापैकी सगळ्यात कॉमन म्हणजे विटामिन D3 आणि विटामिन B12 डेफिशियन्सी। आता जसं आपण म्हणू की क्लिनिकमध्ये जे पेशंट्स येतात तर त्यांच्यावरून काही गोष्टी मला कळतात की हे जे डिफिशियन्सीज असतात, खूप लोक या डिफिशियन्सीजकडे दुर्लक्ष करतात आणि ठीक आहे, होईल, आपण काहीतरी हेल्दी डाएट चालू करूया तात्पुरतं आणि बघूया, असं करून होईल असं म्हणत म्हणत याकडे दुर्लक्ष केलं जातं। फक्त विटामिन्सच्या गोळ्या घेऊन कायम किंवा या डिफिशियन्सीजकडे तेवढं लक्ष न देता किंवा फिजिशियनना कन्सल्ट न करता घरच्या घरी काहीतरी उद्योग केला जातो किंवा मेडिकलमधून त्या तशा गोळ्या आणून त्या घेतल्या जातात। तर असं न करता ॲक्च्युली D3चं काम काय आहे, B12चं काम काय आहे आणि त्याच्या डिफिशियन्सीचे लक्षणं काय काय दिसतात। कारण आपण टेस्ट किंवा कोणतंही ब्लड टेस्ट असेल किंवा काही तेव्हाच करतो की जेव्हा आपल्याला ते सिम्पटम्स जाणवतात किंवा कधीतरी अचानक कोणतं तरी पॅकेज आहे कंपनीमध्ये किंवा काहीतरी आहे म्हणून चेकिंग केलं जातं आणि अचानक ह्या डेफिशियन्सीज आपल्याला कळतात। तर ॲक्च्युली याचे सिम्पटम्स काय असले पाहिजेत आणि ते कसं डाएटमधून आपल्याला घेता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये थोडं क्लिअर करते। विटॅमिन डी, आता विटॅमिन डीचे 2 प्रकार असतात, D2 आणि D3। विटॅमिन डी म्हणजे ॲक्च्युली आपण याला सनशाईन विटॅमिन असं म्हणतो, कारण सूर्यप्रकाश हे त्याचं मुख्य स्रोत आहे। आपण म्हणतो ना की विटॅमिन डी पाहिजे असेल तर कोवळ्या उन्हात बसावं। अर्थातच हे अगदी खरं आहे की म्हणूनच याला सनशाईन विटॅमिन असं म्हणतात। पण D3 का महत्त्वाचं असतं तर हाडांसाठी हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि विटॅमिन डी हे कॅल्शियम ॲब्झॉर्ब करण्यासाठी फार महत्त्वाचं असतं। विटॅमिन डी ची कमी असेल तर कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये पाहिजे तेवढं ॲब्झॉर्ब होत नाही आणि म्हणूनच डाएट जरी व्यवस्थित असेल तरी सुद्धा काही डेफिशियन्सीज असतात। कारण आपण कितीही चांगलं घेतलं तरी जर ते ॲब्झॉर्ब झालं नाही व्यवस्थित, त्याचं जर शोषण झालं नाही तर ते आपल्या शरीराला मिळणारच नाही आणि म्हणूनच डी विटॅमिन जे आहे हे कॅल्शियम ॲब्झॉर्ब होण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता अपार्ट फ्रॉम दिस WBC म्हणजेच पांढऱ्या पेशी तयार करण्यासाठी, इम्युनिटीसाठी, थायरॉइड हॉर्मोन तयार होण्यासाठी, ब्रेनसाठी म्हणजेच स्मरणशक्तीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि कोवळ्या उन्हामध्ये बसलं तर विटॅमिन डी मिळतं हे अगदी बरोबर आहे। तरी सुद्धा काही असे फूड सोर्सेस आहेत की ज्याच्यामधून विटॅमिन डी मिळू शकतं। अंडी आहेत, मशरूम आहे, फिश आहे, दूध किंवा दुधाचे पदार्थ आहेत, यामधून सुद्धा आपल्याला विटॅमिन D3 मिळू शकतं। अर्थात आता ह्याची लेवल किती आहे यावरून तुम्हाला ते ठरवायचं आहे की तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यावे लागतील की नाही आणि यासाठी तुम्ही फिजिशियनची मदत नक्की घेऊ शकता आणि रादर घेतली पाहिजे। कारण याला पण डिफिशियन्सी होती, मग त्यालाही डिफिशियन्सी होती, मग त्याला काय सिम्पटम होते, मला काय सिम्पटम होते, हे सगळं जरी खरं असलं तरी ही प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगळं आहे, प्रत्येकाची ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी वेगळी आहे। त्यामुळे एकाने घेतलं म्हणून मी तसाच डोस घेते असं करू नका। जर डेफिशियन्सी असेल तर नक्की फिजिशियनचा सल्ला घ्या आणि मगच सप्लिमेंट सुरू करा। आता D3 विटॅमिन जर कमी असेल तर त्याचे काय लक्षणं असतात तर सांधेदुखी, जसं कॅल्शियम डिफिशियन्सी असते, सांधेदुखी, हाडं दुखणं, अंगदुखी किंवा आपण की बॉडी पेन, एक कंटिन्यू बारीक 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 अंगामध्ये असं ताप असल्यासारखं वाटतं आणि कंटिन्यू बॉडी पेन राहतं। थोडी जरी हालचाल केली, थोडं जरी एक्झर्शन केलं तरी पाय दुखायला लागतात, टाचा दुखतात। तर या सगळ्यामध्ये कुठेतरी सांधे दुखतात, खांदे दुखायला लागतात, मान दुखते, पाठ दुखते, या सगळ्यामध्ये आपल्याला फक्त असं वाटतं की पावसाळा चालू आहे, या सीझनमध्ये हाडं दुखतातच। तर असं असेल का विटॅमिन डेफिशियन्सी असेल, हे नक्की जर तुम्हाला सिम्पटम्स असतील तर ब्लड टेस्ट करायला हरकत नाही। दुसरं सगळ्यात कॉमन डिफिशियन्सी विटॅमिन B12। जसं मी म्हटलं सुरुवातीलाच की 10 मधल्या 8 पेशंटना आजकाल विटॅमिन B12 डेफिशियन्सी असते आणि बऱ्याच वेळेला गुगलवर सर्च करून किंवा यूट्यूबवर बघून असं ठरवलं जातं की B12 डेफिशियन्सी ही खूप कॉमन आहे आणि एवढं B12 तर सगळ्यांमध्येच डेफिशियन्सी असते, त्यामुळे फार काही त्याची काळजी करायची गरज नाही आहे। 200 पेक्षा जर B12 कमी असेल तर इंजेक्शनचा कोर्स करणं हे कधीही फायदेशीर आहे, कारण हे विटॅमिन आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही आणि बाहेरून तुम्ही कितीही गोळ्या घेतल्या
कधी कधी जर 250 किंवा 300 असेल किंवा 200 पेक्षा जास्त असेल तर गोळ्यांचा डोस दिला जातो, आणि 200 पेक्षा कमी असेल, अगदीच 100, 150, 180 असं असेल तर मात्र इंजेक्शनचा कोर्स करावा लागतो. तर हे तुम्ही परत एकदा तुमच्या फिजिशियनना कन्सल्ट करून त्यांच्या सल्ल्यानेच हे सगळं तुम्ही केलं तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल आणि कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. दुसरी एक गोष्ट की B12ची इंजेक्शन्स घेताना त्याची सेन्सिटिव्हिटी टेस्ट केली जाते, त्याची पॅच टेस्ट असते, आणि हे सगळं करूनच इंजेक्शन्स घ्या. तुमच्या मनाने किंवा तुमच्या केमिस्टला विचारून काहीही करू नका, फिजिशियनच्या सल्ल्यानेच हे सगळं करा. आता B12 डेफिशियन्सी, B12 हे सगळे मायक्रोन्यूट्रियंट आहे, म्हणजे त्याची गरज शरीराला अगदी कमीत कमी प्रमाणात असते. पण याचा अर्थ असा नाही की कमी आहे म्हणजे याकडे दुर्लक्ष करावं. तर आपल्याकडे एक म्हण आहे ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशातलं हे विटॅमिन आहे B12. B12 विटॅमिन खूप कमी असलं, मायक्रोन्यूट्रियंट असलं तरी खूप महत्त्वाचं काम करतं. आणि काय तर शरीरामध्ये ऊर्जा तयार करणं म्हणजेच एनर्जी प्रोडक्शन, RBCs म्हणजेच रेड ब्लड सेल्स, तांबड्या पेशी तयार करणं, नर्व हेल्थ, आपल्या बॉडीमध्ये जे काही नर्व्स आहेत मज्जातंतूमध्ये तर ते तयार करणं, इवन ऑप्टिक नर्व्स म्हणजे डोळ्याच्या नर्व्स असतील, ब्रेन म्हणजे स्मरणशक्ती, आजकाल बऱ्याच गोष्टी विसरायला लागले असं पण जर असेल तरी सुद्धा B12 डेफिशियन्सी असू शकते. त्यामुळे मेमरी कमी होणं, मूड स्विंग्स खूप जास्त होणं, अचानक मूड बदलणं, हे सगळं B12 वर डिपेंड असतं. थकवा येणं, हातपाय दुखणं, हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा नखं लगेच तुटतात, ब्रिटल होतात ज्याला आपण म्हणतो की लगेच तुटतात, असं जर असेल तरी सुद्धा B12 डेफिशियन्सी असू शकते. आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे वजन कमी होत नसेल तरी सुद्धा B12 डेफिशियन्सी ही एक शक्यता आहे. कायम फिजिकल आणि मानसिक थकवा म्हणजे वीकनेस, काही करू नये, उत्साह वाटत नाही, सारखं झोपून राहावंसं वाटतं, हातपाय दुखतात, हे सगळे सिम्पटम्स B12 डेफिशियन्सीचे आहेत. आणि म्हणूनच B12 आणि D3 हे दोन्ही डेफिशियन्सीचे सिम्पटम साधारण सारखे आहेत, जे आपल्याला रिकॉल करायला मदत करतात की काही ना काहीतरी कुठेतरी डेफिशियन्सी आहे की यामुळे अचानक हे सगळे सिम्पटम्स सुरू झालेले आहेत. तर या सिम्पटम्सकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर कधीच चेकिंग केलं नसेल तर या ब्लड टेस्ट नक्की करून घ्या. तर प्रत्येकाचं आता हे सगळं जर आपण बघितलं तर आपल्या शरीराची इम्युनिटी ते आपला ब्रेन या सगळ्यापर्यंत प्रत्येकासाठी विटॅमिन D3 आणि B12 महत्त्वाचं आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि गरज असेल तिथे डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स किंवा इंजेक्शन्स नक्की घ्या. आणि पुढच्या वेळेस म्हणजे कायमस्वरूपी ती डिफिशियन्सी घालवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये थोडेफार बदल करा. म्हणजेच काय तर आता D3 कशातून मिळतं हे तर मी तुम्हाला सांगितलं. B12 हे अजून एक इथे मला सांगायचं आहे, खूप लोकांचा असा समज असतो की नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये B12ची डेफिशियन्सी नसते. अगदी चुकीचा समज आहे, कारण जेवढे जेवढे पेशंट्स मी आतापर्यंत प्रॅक्टिसमध्ये बघितलेले आहेत असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. तुम्ही कुठेही गुगलवर सर्च करा, तुम्हाला असं दिसेल की अर्थातच नॉन व्हेजिटेरियन पदार्थांमध्ये B12 थोडं जास्त प्रमाणात असेल, पण त्यासोबत फॅट्स पण तेवढेच असतात. आणि याचा अर्थ असा नाही की जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यामध्ये डिफिशियन्सी होत नाही. 50% पेक्षा जास्त पेशंट जे डेफिशियन्सी असते B12 हे नॉनव्हेज अगदी सर्रास खाणारे असतात, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये डेफिशियन्सी दिसते. म्हणून नॉनव्हेज खाताय का, मग मी नॉनव्हेज खातो माझ्यामध्ये डिफिशियन्सी असूच शकत नाही, असा जो काही लोकांचा समज असतो तर तो तसा नाही आहे. त्यामुळे जरी तुम्ही नॉनव्हेज खात असाल डेफिशियन्सी असण्याची शक्यता आहे. आता कोणत्या कोणत्या पदार्थांमधून B12 मिळतं, अगदी नक्की मी मगाशी सांगितलं तसं हे बॉडीमध्ये तयार होत नाही, त्यामुळे आहारातून घेण्यामध्ये फारसा फरक पडत नाही. पण कायमस्वरूपी जर ही डेफिशियन्सी असेल तर मात्र तुम्ही दही, गाईचं दूध, पालक, आंबवलेले पदार्थ म्हणजेच फर्मेंटेड फूड जसं इडली, ढोकळा, डोसा, फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये B12 तयार होतं किंवा B12 आपल्या बॉडीला मिळू शकतं. यीस्ट म्हणजे जे आपण पीठ फुगण्यासाठी घालतात ना बेकरी पदार्थ ब्रेडमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, तर त्यांनी सुद्धा ब्रुअर्स ईस्ट म्हणतात त्याला, तर त्यांनी सुद्धा म्हणजे आपला खायचा सोडा थोडक्यात, तर पदार्थ आंबवताना जे आपण त्याच्यामध्ये वापरतो खायचा सोडा, यीस्ट, तर त्याच्यामध्ये सुद्धा B12 चा एक चांगला सोर्स आहे. आणि म्हणून हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि परत एकदा सांगते, जिथे डिफिशियन्सी असेल तेव्हाच सप्लिमेंट्स घ्या. उगीचच मला हे सिम्पटम्स आहेत आणि ब्लड टेस्ट न करता
बऱ्याचशा पेशंटना मी बघितलंय की मी B12च्या गोळ्या चालू केल्यात, कशासाठी, टेस्ट केली होती का, तर नाही, हे सगळे सिम्पटम्स मी गुगलवर वाचले होते, नेटवर सर्च केले होते आणि सेम टू सेम मला वाटले म्हणून मी गोळ्या चालू केल्या. हे म्हणजे कसं झालं की ताप येऊ नये म्हणून क्रोसिन रोज घेतल्यासारखं झालं. तर असं करू नका. डेफिशियन्सी असेल तरच सप्लिमेंट्स घ्या आणि तेही फिजिशियनच्या सल्ल्याने. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे सजेशन्स कमेंट्समध्ये नक्की द्या. धन्यवाद.